तर स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. व सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो व शुभ सकाळ. तर मित्रांनो सकाळचे आता 7 वाजलेत आहे का नाही. आंघोळ वगैरे करून मस्तपैकी रेडी झालो मित्रांनो. नाश्ता बाकी आहे. आणि आज विषय काय मित्रांनो, आज गुढीपाडवा असल्यामुळे घरी पण लवकरच उठले होते आहे की नाही. सारून वगैरे घेतलं. कसं गावाकडं सारवणची पद्धत असते मित्रांनो, कारण की आमची ते सारवल्याशिवाय ना सण असतो ना तो म्हणजे त्याला रौनक येत नाही आहे का नाही. तर जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्या मैत्री व मैत्रिणीचं देखील मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर आलो मित्रांनो, म्हणजे घरीच आहे आता, आपल्याला जायचं आहे वळणला आहे की नाही. आणि काल म्हणजे बघा कसं वर्ल्ड राहिला बरं का पलीकडे किचनमध्ये, पण आता आवाज गेला असं ना. मम्मीने त्याला मांडीवर घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याला हालचाल काय करता येत नसेल तिथं. तर असू द्या मित्रांनो, तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो मग आपण काय असेल ते बोलू. हे बघा सारून वगैरे घेतलं होतं. हे बघा पाणी येऊन गेले सकाळी तिकडे, तेच काम चाललंय सारवायचं. हे बघा इकडे कवळं ऊन पडलंय मित्रांनो, अजून काय असं ऊन नाही पडलं बघा. गावाकडली सकाळ अशी राहते मित्रांनो. आपण 5-10 मिनटामध्येच आता नाश्ता वगैरे करू. आणि त्या मामी त्या तिकडे सारून घेतात, गाया वगैरे बांधलेले आहे की नाही. कसं आहे तुम्हाला कालच सांगितलं, म्हणजे सकाळी सांगितलं मित्रांनो की जास्त पाऊस यायची शक्यता होतं. आणि काल दुपार म्हणजे संध्याकाळपासून इतकं बेकार वातावरण झालं होतं ना, असं वाटलं का लय पाऊस येतो का काय. फक्त विजा आणि ते कडकडत होत्या बरं का, पण पाऊस नाही आला तेवढं तरी बरं झालं. आणि वारं वगैरे एकदम जोरात होतं. तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून निघू आपण वळणच्या दिशेने. मित्रांनो आम्ही टाकीच्या खाली म्हणजे देवळालीच्या खाली निघालोय आहे का नाही. तर नाश्ता वगैरे केला पटकन निघालो. लवकर जायचं होतं त्या म्हणून लवकर निघालो, पण कसं असं आणि आज मग काही काम. मित्रांनो आता आम्ही आहे वळणला आहे का नाही. सकाळी चालू होतो घरातलं आवरलं वगैरे. आणि आज गुढीपाडवा मित्रांनो, त्याच्यामुळे काय पोरांना सुट्ट्या आहे. सगळे पोरं खेळत आहे बरं का. आणि प्रेमन ते आले होते माझ्यापाशी आहे का नाही. आणि त्यांनी तिथं बगीचा बनवला, म्हणजे झाडं लावलेले. तुम्हाला दाखवतोच ते बघा. पोरं बा इथं बॅट बॉल ते चाललंय खेळायचं, ते तिकडे काही दिसते नाही. इथं 2-3 पोरं आहे की नाही. चला तुम्हाला दाखवतो तिकडं कुठं पण झाडं लावलेत त्यांनी. काही चाल रे प्रेम. हे बघा हा प्रेम आहे बरं का. हे बघा इथंच लावले ते, सकाळपासून याला पाणी वगैरे टाकत होते आहे की नाही. काय काय लावलं रे इथं. थांब नाव सांग, इकडे कर इकडे बोल. आंब्याचं आणि पेरूचं आणि कारल्याचं आणि गाजर लावले. गाजर लावले. गाजर आणि हरभरे. हरभरे लावलेत का. तुम्ही हरभरे दोघं आणि कितवीला आहे? लसूण. लसूणही लावलाय का. गाजर लावलेत. गाजरं लावले का. चल दाखव बरं कुठं कुठं लावलेलं आहे दाखव. ते तिथं काय लावलंय. हा गाजर आहे का ते. कुठं आहे कारल्याचे झाड कुठं आहे. हे कारल्याचं झाड आहे का. अजून हा हरभऱ्याचं पण लावलंय का. हा ना. कायच आहे हे कायच झाड आहे. हा कारल्याचं आहे का. कधी लावलं तर तुम्ही. ह्या बघा ह्या दोघांनी लावलंय. आमच्या शाळेतले पोर आहे की नाही. कितीला आहे तू. चौथी. चौथीला आहे बरं का. नाव काय तू. केदारनाथ. आणि हे प्रेम. हा बघा मस्तपैकी लावलेत झाडं वगैरे. पाणी ना तिकडून आणते तिथे हाऊ दे ना, म्हणजे वाले पाण्याचं तिथं पाणी वगैरे येत असतं. तिथून आणून इथं टाकतात, पण छान लावले बरं का. आताच पाणी वगैरे टाकलंय त्यांनी बघा. वल्ल वल्ल दिसतंय. किती टाइम पाणी टाकतं रे. किती वेळेस टाइम पाणी घालता. हा सकाळ झाले काय पाणी टाकतो. आंघोळ करतो. दुपारी पाणी टाकतो. लय लय पण नाही पाणी टाकायचं बरं का.
मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत 6 वाजत आलेत मित्रांनो. आजच एवढा इथं टाईम झालाय, अजून जेवायची बेल वगैरे नाही झाली. आणि मित्रांनो कसं आहे, दिवसभर मी घरीच होतो. एक गाडी दाखवायची होती बुलट बरं का. ती गाडी दाखवासाठी गावात गेलो होतो. इथलीच गाडी आणि इथलेच फक्त पार्टी बाहेरची होती आहे की नाही, संभाजीनगरचे माणसं होती. तर बाहेर आलोय मित्रांनो. आता बघा झाडून वगैरे घेतलं आपलं अंगठ. इकडलं नाही झाडलं बरं का, इकडल्या झाडात बसलं नाकात. या बघ पाहिलं की किती घाण आहे. आपले एवढं झाडलं आणि तिकडे बघा पोरं खेळू राहिले आता, कारण की जेवायची बेल होईना जाता मुलांची. आणि कसं आज गुढीपाडवा असल्यामुळं त्यांना काहीतरी गोडधोड असं बरं का खायला. हे बघा, आणि 10वीचे पोरं गेलेत घरी. आता फक्त 9वी ते 1लीपर्यंतचे पोरं आहे आत्ता सध्या. ते पण जातील पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो, त्यांना सुट्ट्या लागल्यावर. आणि वातावरण एकदम आहे ना पावसाचं झालं बरं का. कालच्या सारखंच वातावरण झालं आहे. आणि काल असं वातावरण झालं तर ना, असं वाटायचं आता लय जोरात पाऊस येतो काय ना. पाऊस वगैरे काय आला नव्हता. आबळ नाही दिसत बरं का. हा बघा इकडं कसं दिसतंय आबळ. येतो का काय सांगता येत नाही. फक्त कसं मंत्रालय आणि ते गारपिटीचा वाऱ्याचा ते इशारा दिलेला आहे बरं का, 3 तास पुढं नगर जिल्हा, पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद आहे का नाही. तर बघू आपल्या इथलं झालं तर जाऊ आपण लवकर घरी. पावसात आला नाही म्हणजे बरं होईल गाड्या भाऊ, नाही तर ना उगाच गावाचं तर लय नुकसान होईल लोकांचं. तर मित्रांनो मी ना आजचा ब्लॉग मग इथेच संपवतो, कारण की आपल्याला घरी जाऊन देखील अपलोड करावा लागेल. तो टाईम होतो आणि कसं आहे पावसाच्या वातावरणामध्ये काय असेल ते आपल्याला इकडंच अपलोड वगैरे करून जाणार आहे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा व सर्वांना शुभ रात्र. जय आदिवासी.